टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। महाराष्ट्रात सरकारच अवकाळी स्वरूपाचं नाही तर निसर्गही कुठेतरी हा अवकाळी स्वरूपात आता लहरीपणा करायला लागला आहे आणि त्या अनुषंगानं वादळी वारा, गारपीट, पाऊस अशा प्रकारची एक परिस्थिती ही मे महिन्यातच उद्भवलेली आहे। परिणामस्वरूप फळबागांचं, गावकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे, शेतीचंही नुकसान झालेलं आहे आणि अशा या आसमानी संकटात महाराष्ट्र शासनचे सुलतान मात्र झोपलेले आहेत। त्यामुळे महाराष्ट्रावर हे आसमानी आणि सुलतानी संकट एकत्रित स्वरूपाचं आलं आहे आणि यामध्ये सरकार म्हणून, सरकारला आपण मायबाप सरकार म्हणतो आणि मायबाप सरकार जेव्हा आपल्या कर्तव्याच्या जबाबदारीच्या अनुषंगाने वागत नाही तेव्हा सुलतानी हा शब्द हा उपरोधक नसून हा वस्तुस्थितीजन्य आहे। सरकारने ताबडतोबीनं पंचनामे करण्याचे आदेश दिले पाहिजे। पीक विम्याचे पैसे हे त्यांना देण्याच्या अनुषंगानं पावले उचलले पाहिजे। मात्र गाढ सरकार जे आहे ते झोपी गेलेलं आहे। ताबडतोबीनं या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची ताबडतोबीने पूर्ण पाहणी करावी, त्याची झालेली नुकसानवारी जी आहे ती जाहीर करावी आणि या शेतकऱ्यांना ताबडतोबीनं मदत द्यावी ही काँग्रेस पक्षाची मागणी आहे। सोबतच जे महत्त्वाचे जे काही एक प्रश्न आणि मुद्दे आहेत त्यामध्ये सरकार हे व्यवस्थित काम करत नाही हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। लाडक्या बहिणीचे पैसे देण्याकरता जे संविधानिक आदिवासींच्या, मागासवर्गीयांच्या तरतुदी ज्या आहेत, ज्या संविधानिक स्वरूपाच्या, ज्याला कोणी हात लावू शकत नाही, ज्या मॅन्डेटरी आहेत, अशा सामाजिक न्याय विभाग असेल, आदिवासी विभाग असेल, ओबीसी विभाग असेल, यांच्या अधिकाराच्या पैशावर डल्ला मारण्याचं काम हे वित्त विभागाने केलेलं आहे आणि जो पैसा वळती केला गेलेला आहे हा वळती केलेल्या पैशाचं कारण काय हे नुसतं आम्ही हा जाब विचारत नाही, मात्र हे अशा प्रकारचं असंवैधानिक कार्य हे सरकार करत असल्याबद्दल महामहिम राज्यपालांनी त्याचा जाब हा सरकारला विचारला पाहिजे। हे जाणून घेण्याची इच्छा महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना आहे। त्यामुळे सरकारची आर्थिक परिस्थिती ही डबघाईस आली आहे का हा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आणि येता जाता उठता बसता या सरकारमधील जे जबाबदार नेते आहेत, जे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत, हे मोदींचा जय जयकार करत असतात। त्या मोदींजवळ खरंच यांची जर पत असेल तर त्यांनी त्या ठिकाणी जावं आणि महाराष्ट्राचं विशेष पॅकेज हे मंजूर करून त्यांनी आणावं आणि जो आर्थिक डबघाईस येण्याच्या दिशेने जो महाराष्ट्र चालला आहे त्या अनुषंगानं पावले उचलावीत। मागच्या महिन्यात एसटी कामगारांना पगार करण्याकरता पैसे नव्हते तर कुठे सामाजिक न्याय विभागाचे पैसे वळती केल्या जातात आहे। मंत्री त्या संदर्भात बोलत आहे, त्यांच्या बोलण्यावर कोणी उत्तर देत नाही, त्यांचं समाधान होत नाही। ठेकेदार जे आहेत त्या ठेकेदारांना त्यांची बिलं मिळत नाही म्हणून न्यायपालिकेमध्ये जाऊन त्यांना दाद मागावी लागते। एकंदरीत हा महाराष्ट्र जो आहे या पुरोगामी महाराष्ट्राचं नाव हे कुठेतरी खराब करण्याचं कारस्थान हे सुरू आहे। त्यामुळे एक विशेष पॅकेज यांनी आणावं आणि ते आणत असतानाच शेतकऱ्यांना कर्जमाफी जी आहे ही कर्जमाफी देखील जाहीर करावी। हजारावरून 2100 रुपये जे घोषणा केली होती त्याचे पैसे द्यावेत आणि विशेष पॅकेज महाराष्ट्राला मंजूर करावं। यासोबतच खरीपाने दस्तक दिलेली आहे आणि खरीप हंगामाच्या अनुषंगानं सरकारची कुठलीही तयारी नाही। बियाण्याचा तुटवडा जो असेल तो मोठ्या प्रमाणात निर्माण होऊ शकतो। पीक नियोजनामध्ये जागतिक परिस्थिती बघता सोयाबीन या पिकाला पर्यायी कोणती पिकं असू शकतात या संदर्भात कुठेही चिंतन हे आढळून येत नाही। त्यासाठीच्या कार्यशाळा आढळून येत नाही। कृषी विभाग त्याकरता फिरताना दिसत नाही। कृषी विभागाचं नाव घेतल्यानंतर फक्त शेतकऱ्याची तुलना भिकाऱ्याशी करण्याचेच प्रसंग अलीकडच्या काळात घडायला लागले आहेत किंवा कृषी विभागाचे जे मंत्री आहेत ते कर्जमाफी घेऊन तुम्ही मुलाबाळांचे लग्न करतात, पैसे उधळतात असंच त्यांच्या तोंडून ऐकावं लागतं आहे। अहो कृषी मंत्री महोदय, खरीप हंगाम आलेला आहे, आपलं खत किती आलं, बियाण्याची काय परिस्थिती आहे, शेतकरीला
त्या नेमक्या गरजा काय आहेत, कुठे लिंकिंग केलं जातं आहे का, हे घ्या त्याच्यावर हे दिलं जाईल अशा प्रकारची परिस्थिती आहे का हे बघा. आणि खरीप हंगामाचं योग्य ते नियोजन हे सरकार करायला विसरलं आहे. ही तातडीची बाब म्हणून या संदर्भात सरकारने पावलं उचलावीत. सोबतच शेतमालाला भाव नसल्यामुळे शेतकरी हवाल दिला आहे. क्रॉप लोन मागच्या वर्षी जितक्या प्रमाणात निघलं होतं त्याची परतफेड झाली नाही झाली या संदर्भात सरकारने आढावा घेतला पाहिजे. आणि मागच्या वर्षीचं पूर्ण वर्ष हे पीक विम्याचे पैसे न मिळण्याच्या संदर्भात असेल, वेगवेगळ्या आपत्तीच्या संदर्भात असेल, शेतमालाला नसलेल्या भावाच्या अनुषंगाने असेल, मागचं वर्ष शेतकऱ्यांना तोट्याचं राहिलेलं आहे, कुठे दुष्काळाचंही ते राहिलेलं आहे. अशा परिस्थितीत अशा कर्जांचं पुनर्गठन हे सरकारने करावं. अन्यथा पुढच्या वेळेस खरीप हंगामामध्ये कर्ज वाटपामध्ये फार मोठा गंभीर एक समस्या आणि एक कोंडी ही निर्माण झालेली आहे. आणि ही कोंडी सरकारने जर मोकळी केली नाही, जर कोंडी फोडली नाही तर नाईलाजानं शेतकऱ्यांना हे सावकाराकडे जावं लागेल. त्यामुळे सरकारला त्यांनी या कर्जाच्या पुनर्रचनेच्या आणि क्रॉप लोनच्या अनुषंगानं जर धोरणात्मक निर्णय घेतला नाही तर त्याचा अर्थ असा होतो की सरकारला शेतकऱ्याला नागवायचं आहे आणि शेतकऱ्याला सावकाराकडे पाठवायचं आहे, म्हणून हे पुनर्गठन करत नाही असा त्यातला हा थेट स्वरूपाचा संदेश आहे. या महाराष्ट्राच्या समस्यासोबतच राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस पक्ष हा सरकारच्या सोबत होता, लष्कराच्या पाठीशी देखील काँग्रेस पक्ष उभा होता. आणि यातून ऑपरेशन जे सिंदूर झालं त्या ऑपरेशन सिंदूरच्या अनुषंगानं लष्कराचं अभिनंदन देखील आम्ही केलेलं आहे. आणि या लष्कराच्या शौर्याला काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ही सलाम करते. आणि यासोबतच आपल्या देशात दहशतवादाच्या हल्ल्यात आणि परकीय आक्रमणामध्ये आतापर्यंत खूप बलिदान आपल्या देशाने बघितलेले आहेत. या सर्व बलिदानांची पहलगाम त्यानंतरचं सिंदूर ऑपरेशन ते थेट महात्मा गांधींच्या हत्येपर्यंतच्या सर्व दहशतवादाचा आणि परकीय आक्रमणाचा जो एकूण इतिहास आहे, या इतिहासाला नतमस्तक होण्याच्या अनुषंगानं जरा याद करो कुर्बानी या शीर्षकाखाली आम्ही तिरंगा यात्रेचं 21 मे राजीव गांधींच्या शहादत दिनाच्या दिवशी आम्ही या राष्ट्रप्रेमाच्या आणि लष्कराचं अभिनंदन करत असताना आणि आपल्या वीर जवानांना आणि बलिदान त्यांनी या देशाला दिलं आहे आणि आतंकवादी हल्ल्यात ज्यांचा मृत्यू झाला आहे या सर्वांना अभिवादन करण्याकरता 21 मे रोजी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्हा काँग्रेस कमिटी या तिरंगा यात्रा या जरा याद करू कुर्बानी अनुषंगानं या वीरांना आणि बलिदानकर्त्यांना श्रद्धांजली अर्पित करण्याकरता तशा प्रकारचा कार्यक्रम देखील आयोजित केला जाणार आहे. कर्जमाफीचा प्रश्न मंत्र्यांना विचारल्यावर ते म्हणतात की कोणी सांगितलं होतं. हा उलटा चोर कोतवाल को डाटे असं शासनाचं वर्तन आपण बघितलं. आपण विचारल्यानुसार खरे की हे पीक विम्याच्या संदर्भात फळबागातदारांना जे पैसे द्यायला पाहिजे त्या संदर्भात कुठेही पावलं उचलल्या गेले नाही. सरकारने जे सुमोटो स्वतः मदत केली पाहिजे तसंही सरकार करायला तयार नाही. करिता आम्ही हे संकट आसमानी आणि सुलतानी असल्याचं सांगितलं आहे. या आपल्या प्रश्नाला जोडत असताना अजून एक मुद्दा, गंभीर मुद्दा आपल्या समोर मांडला पाहिजे की पीक विमा योजना, 1 रुपयाची पीक विमा योजना म्हणजे ती काही 1 रुपयात नव्हती, ती 1 रुपयाची टोकन अमाऊंट होती. आणि यासोबत मॅचिंग ग्रँट जी आहे ही राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर प्रीमियम त्याचा भरत होता. आणि या योजनेमध्ये वेगवेगळ्या पेरणीपासून तर कापणीपर्यंत आणि कापणीनंतर खळ्यापर्यंतच्या पूर्ण ज्या शेतीतल्या ज्या 5-6 टप्प्या आहेत या प्रत्येक टप्प्यावर त्या ठिकाणी पिकाच्या संरक्षण करत असताना पीक विमा योजना ही लागू करण्यात आली होती. मात्र मागच्या वर्षी काय झालं, त्या पीक विमा योजनेमधले गोंधळ, घोटाळे, याच्यातला भ्रष्टाचार, याच्यातले आका हे समोर आले. आता याच्यातल्या पीक विमा योजनेतल्या गडबड घोटाळा करणाऱ्या आकांवर कारवाई केली नाही, पैसे लाटणाऱ्या लोकांवर कारवाई केली नाही. स्पष्ट स्वरूपामध्ये ऑनलाईन ट्रान्झॅक्शनमध्ये झालेला जो घोळ आहे त्या संदर्भात एकही गुन्हा हा दाखल झाला नाही. आणि असं असताना त्या पीक विमा योजनेमधल्या 1 रुपयाच्या पीक विमा योजनेमधले जे दोषी होते त्यांना यांनी जेलमध्ये टाकायला पाहिजे होतं, त्यांच्यावर यांनी कारवाई करायला पाहिजे होती. आणि त्या जुन्या योजनेतले जे दोष होते ते दोष दुरुस्त करून शेतकऱ्यांच्या हिताकरता पीक विमा योजनेला बळकटी देण्याची आवश्यकता होती. मात्र या सरकारने काय केलं,
त्या सरकारने आरोपींवर कारवाई केली नाही, त्याच्यातले दोष केले नाही. उलट एक बंद पडलेली किंवा बिघडलेली किंबहुना 25 वर्ष जुनी जशी एक योजना होती, ज्या योजनेमध्ये त्याचे वेगवेगळे जे टप्पे आहेत हे सगळे वेगवेगळे टप्पे काढून टाकण्यात आले आणि सरते शेवटी खळं झाल्यानंतर आणेवारी आल्यानंतर जिल्ह्यातील महसूल मंडळामध्ये पीक कापणी करून ते पीक विमा योजनेचे पैसे देणार आहे, अशी एक फार चुकीची योजना ही महाराष्ट्रामध्ये लागू केली. ही अन्यायकारक योजना आहे. जुन्या योजनेमध्ये दोष दूर करून तीच योजना लागू करायला पाहिजे होती, मात्र त्यांनी ती सरसकट रद्द केली आणि आता पीक कापणी प्रयोगावर आधारित अशी एक बोगस योजना या बोगस सरकारने आणली आहे. या सरकारने ही जी नवीन जाहीर केलेली योजना आहे ही त्यांनी रद्द करावी. जुन्या योजनेतले जे दोष आहेत ते दूर करावेत आणि त्या 1 रुपयाच्या योजनेतले जे भ्रष्टाचारी होते यांना जेलमध्ये टाकावे. शरद पवार हे महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना 50 वर्षापेक्षा अधिक लोकशाही प्रणालीचा, संसदीय कामकाजाचा, राजकारणाचा, समाजकारणाचा एक फार मोठा दांडगा अनुभव आहे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा अध्यक्षपदाची धुरा सांभाळल्यानंतर औपचारिक कार्यक्रमाच्या अनुषंगानं जरूर माझी त्यांची भेट झाली. मात्र मी व्यक्तिशः जाऊन जबाबदारी स्वीकारल्यानंतर त्याची भेट होऊ शकली नव्हती. वेळ जुळून येत नव्हता, उपलब्धता जी आहे तिची अडचण होती. मात्र आज योगायोगानं त्यांची वेळ मिळाली, ते उपलब्ध होते आणि आजकरिता आम्ही सदिच्छा भेटीच्या अनुषंगानं आदरणीय शरद पवार साहेबांची भेट घेतली. कोणते पक्ष कोणासोबत कसे एकत्र येतात हा त्यांचा अंतर्गत बाब आहे. काँग्रेस पक्षाची जी भूमिका आहे ती स्पष्ट स्वरूपाची आहे. भाजप हे लोकशाही आणि संविधानाच्या विरोधात आहे आणि भाजप हे मुळात शिवशाहू फुले आंबेडकर अर्थात संविधानाच्या विचाराच्या विरोधात असल्याने आणि लोकशाहीच्या विचाराच्या विरोधात असल्यामुळे त्या विचाराच्या विरोधात लढणाऱ्या सर्वांसोबत आम्ही आगामी काळात राहू, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. त्यामुळे इतर पक्षात काय चाललंय या संदर्भात बोलणं हे घाई केल्यासारखं होईल. माझ्या भेटीची जी पार्श्वभूमी होती, मी प्रांताध्यक्ष या नात्यानं माझी निवड झाल्यानंतर जो एक भेट घेण्याचं माझं जे एक जो शिष्टाचार होता आणि यासोबतच एक कार्यकर्ता या नात्यानं एक महत्त्वपूर्ण जबाबदारी आल्यानंतर महाराष्ट्राच्या एक परिपक्व नेत्यांना भेटणं ही जी माझी जबाबदारी होती आणि जी माझी भावना होती त्या अनुषंगानं आज मी त्यांची भेट घेतलेली आहे. काल देशभरातल्या सर्व प्रदेश काँग्रेस कमिट्यांच्या नेत्यांसोबत, प्रांताध्यक्ष आणि संबंधित नेत्यांच्यासोबत देशभरातल्या सर्व विविध प्रदेश कमिट्या ज्या आहेत त्यांची पक्षश्रेष्ठीच्या सोबत चर्चा होत आहे. गतकाळामध्ये लढाई आणि भारत पाकिस्तान यांच्यातील तलाव बघता अशा बैठका रद्द करण्यात आल्या होत्या. महाराष्ट्राला खरं तर मागच्या आठवड्यातच तशा प्रकारची बैठक लागली होती. मात्र भारत पाकिस्तानमधील तणाव आणि ऑपरेशन सिंदूर या पार्श्वभूमीवर ती रद्द करण्यात आली होती. मात्र काल ती रद्द झालेली बैठक ही रिशेड्यूल होऊन काल आदरणीय पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमचे नेते राहुल गांधीजी, संघटनेचे प्रभारी वेणुगोपालजी या दिल्लीतील पक्षश्रेष्ठींनी महाराष्ट्राच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कामाचा आढावा घेतला. त्यामध्ये प्रभारी रमेश चेन्नीथलाजी आणि AICCचे महाराष्ट्रात कार्यरत सचिव आणि सोबतच प्रांताध्यक्ष नात्याने मी आणि माझ्या समवेत आमच्या दोन्ही सभागृहाचे आदरणीय नेते श्रीयुत विजय वडेट्टीवारजी आणि सतीश पाटील साहेब एवढ्या लोकांची बैठक संपन्न झाली. गत काळामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने माझा प्रभार घेतल्यानंतर काय कामं केले त्याचा अहवाल त्यांना त्या ठिकाणी सुपूर्द केला. भविष्यामध्ये काय नियोजन आहे त्या संदर्भात देखील त्यांना आम्ही आमची जी काही प्रस्ताव होता तो सादर केला आणि या सर्व कामावर त्यांनी समाधान व्यक्त करत असताना पुढील कामाकरता शुभेच्छा दिल्या. अशा संदर्भात कुठलीही चर्चा ही झाली नाही. उलट अत्यंत खेळीमेळीच्या याच्यात कुठलीही तक्रार किंवा कुठलाही नकारात्मक भाव हा त्या ठिकाणी नव्हता. अत्यंत समाधान त्यांनी कामावर व्यक्त केलं
आणि अर्थातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा हा पहिल्यापासूनची जी भूमिका आहे ही सर्वसमावेशक, सर्व आदरणीय नेत्यांना पुढे घेऊन जाण्याचीच आहे. त्यामुळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये कुठलीही खटपट किंवा अशा प्रकारचा कुठलीही तक्रार ही नाही, दूरपर्यंत नाही. त्यामुळे फार सकारात्मक आणि चांगल्या पद्धतीने ही चर्चा झाली आणि समाधान व्यक्त करत असताना पुढे कामाच्या शुभेच्छा देखील त्यांनी दिल्या. काही विशेष सांगितलं आहे का राहुल गांधी? 30 मतदारसंघामध्ये आम्ही डोर टू डोर या संदर्भामध्ये मताची पडताळणी करत आहोत आणि हे एकदम मतदार कसं वाढलं, काय वाढलं या संदर्भामध्ये जो तळागाळात जाऊन त्याची जे सर्वेक्षणाची सध्या कामकाज सुरू आहे आणि यामध्ये धक्कादायक स्वरूपाची अनेक माहिती या समोर आलेल्या आहे. त्यामुळे हे सरकार धांदली करून आलेलं आहे, हे चोरी करून हे निवडून आलेलं सरकार आहे, आमचं ठाम मत आहे. आणि या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये आगामी काळामध्ये हे सरकार चोरी करून चोरीच्या मतावर आणि धांदली करून निवडून आलेलं आहे. या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला रॅली पाहायला मिळतील. हो, अर्थातच त्यांच्या देखील भेटीच्या अनुषंगानं त्यांची उपलब्धता नंतर त्यांनाही भेटण्याकरता मी जाणार आहे. सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश झाले ते आपल्या विदर्भातील अमरावती आहेत, शपथविधी झाला आहे, कसं बघताय? अत्यंत भूषणाव बाब आहे की मराठी मातीतला वऱ्हाडी, अस्सल वऱ्हाडी भूमीतला एक व्यक्ती हे सरन्यायाधीश होतात. मागच्या वेळेस बोबडेजी हे सरन्यायाधीश झाले होते. आता गवई साहेबांचा जो योग आला आहे हा समाधान देणारा आहे, आनंद देणारा आहे. आणि त्यांचे वडील रासू गवई साहेब यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांचे विचार त्याचंही या औचित्यावर त्याचंही स्मरण झालं आणि ते होत असतानाच त्यांना आनंद तर आहेच आहे, शुभेच्छा तरी आहेच आहे. मात्र काल त्यांच्या मातोश्रींनी कुठेतरी बॅलेट पेपरवर मतदान घ्यावं अशा स्वरूपाची काही बातमी देखील ही ऐकायला मिळाली. ही देखील एक काय नेमक्या त्या काय आदरणीय मातोश्री कमलताई काय म्हणाल्या हे जाणून घेण्याची देखील जिज्ञासा ही या निमित्ताने निर्माण झाली. विजय रॅली किंवा तिरंगा रॅली असं संबोधन त्यांनी दिलेलं आहे. एकूणच पंतप्रधानांनी या सगळ्या संदर्भात घेतलेली भूमिका यावरती तिरंगा रॅली होती, नेमकं काँग्रेसचं काय नाही? काँग्रेसनी तिरंगा रॅली ही आधीच वेगवेगळ्या ठिकाणी ह्या काढण्यात आलेल्या आहेत. दिल्लीलाही सीज फायर होण्याच्या फार पूर्वी, घोषणेच्या फार आधीच दिल्लीच्या रस्त्यावरून आमचे संपूर्ण शीर्ष नेतृत्व रस्त्यावर तिरंगा ध्वज घेऊन भारत माता की जय आणि लष्कराच्या वर आम्हाला अभिमान असल्याच्या अनुषंगाने अनेक घोषणा देत असताना बघायला मिळाल्या. मुंबईतही तशा प्रकारची रॅली ही आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे अशा तिरंगा रॅली ह्या काँग्रेस आधीपासूनच आयोजित करते आहे आणि त्यातलाच एक भाग म्हणून राजीव गांधींच्या बलिदानातला स्मरून आणि त्याचं औचित्य साधत असताना आम्ही सिंदूर आणि इतर आतापर्यंत झालेल्या बलिदानाच्या अनुषंगाने ही तिरंगा रॅली काढत आहोत. देशाच्या शहीद झालेल्या लोकांना जर कोणी अभिवादन करत असेल तर यात स्वागतच आहे. जी, निश्चित सिंदूर की कामयाबी अपनी जगह है और हम उसकी बधाई उसकी देते हैं, उसका हमें फ़ख्र है. और उसके साथ ही जो पहलगाम में जो हमला हुआ उस हमले से लेके तो महात्मा गांधी जी की शहादत तक के जो आतंकी हमले हैं और इस बीच में जो सारी सिंदूर लड़ाई से लेके तो आज़ादी के समय तक की जो सारी लड़ाइयाँ थी, इसमें जो जवान शहीद हुए, जो हमारे नेता ने इस देश में बलिदान दिया, जिसमें एक आम आदमी का भी मृत्यु हुआ, इन सबको, इनकी सबकी शहादत को याद करते हुए हम 21 मई को जरा याद करो कुर्बानी ये तिरंगा रैली का आयोजन कर रहे हैं. आप जो है वो सेलिब्रेट कर रहे हैं, तिरंगा रैली निकाल रहे हैं, लेकिन आपके सहयोगी हैं शिवसेना यूबीटी वो ये सवाल कर रहे हैं कि जो पहलगाम में आतंकवादी हमला हुआ उसमें जो आतंकवादी शामिल थे वो तो मारे ही नहीं गए, तो ये ऑपरेशन सक्सेसफुल कैसे हुआ? जो बीजेपी तिरंगा रैली निकाल रही है उसका वो लोग विरोध कर रहे हैं. देखो, लड़ाई को लेके बहुत सारे सवाल हैं और इन सवालों का जवाब देश की जनता जानना चाहती है और उनको मिलना चाहिए. क्योंकि जब
कठिन समय था, कठिन प्रसंग था, तो सारे नागरिकों ने, सारे दलों ने इकट्ठा आकर सरकार के पीछे खड़े रहने की आवश्यकता थी। बहरहाल अब सीज फायर होने के बाद इस देश की जनता को जानने का अधिकार है, जो गरिमा में है, जो सभ्यता में है, जो प्रोटोकॉल में है, वो सारी चीज़ें सामने आना चाहिए, मगर वो नहीं आ रही है। ये भी बताना ज़रूरी है कि क्या शिमला करार का आपने भंग कर दिया, क्योंकि सीज फायर का अनाउंसमेंट रात को 8 बजे हमारे प्राइम मिनिस्टर जो लगातार करते आते हैं, हर उनकी जो घोषणा है उसी प्रकार से उस दिन कहे थे तो और अच्छा होता। मगर यहाँ नहीं तो 7 समुंदर पार किसी ने, अमेरिका ने इसकी जो घोषणा की, तो उनका क्या रिश्ता है, उनको क्या अधिकार है, उनको किसने अधिकार दिया है? ऐसे तमाम सवाल जो है वो खड़े हैं। 300 किलोमीटर अंदर कैसे दहशतवादी आए, 300 किलोमीटर वापस कैसे गए, क्यों पकड़ने गए? तो ये तमाम जो सवाल है, ये सवालों का जवाब सरकार ने देना चाहिए और उसको राष्ट्र हित में देना चाहिए। इसमें तू मैं की कोई गुंजाइश नहीं और कोई आवश्यकता नहीं। सभी लोग राष्ट्रभक्त हैं और राष्ट्रभक्ति यदि सरकार भी अपने आप को कहती है तो उनका भी ये फर्ज होता है कि ये सारी जानकारी वो जनता के बीच वो साझा करे, जो सुरक्षा के बीच में नहीं, ऐसी सारी जानकारी दे। और इसको लेकर हमारे लोकसभा और राज्यसभा के दोनों हमारे जो नेता हैं, उन्होंने पहले भी चिट्ठी लिखी थी कि देश एक इंटरनेशनली और नेशनली एक संदेश जाना चाहिए कि हम सब एक हैं, इसलिए एक अधिवेशन बुलाया जाए। मगर बहरहाल तब वो बुलाया नहीं गया। अभी जो है, अभी भी मांग की कि ऑपरेशन सिंदूर की कामयाबी के बाद और सीज फायर जो है इसकी घोषणा हुई। अब इसकी घोषणा किसने की, ये अपने आप में एक बड़ा सवाल है, मगर उसकी कोई राजनीतिक यहाँ माध्यमों के माध्यम से करना उचित नहीं है। मगर पार्लियामेंट में इस चीज़ का बहस नहीं तो इसकी जानकारी और उस पर एक डिस्कशन होना ज़रूरी है, और उसके लिए दोनों दलों ने उस प्रकार से रिक्वेस्ट की है। मगर मुझे ताज्जुब है कि इस प्रकार से जो मांग होती है इस पर प्राइम मिनिस्टर चुप्पी क्यों साधे, मुझे पता नहीं। जो ऑल पार्टी मीटिंग हुई, वो दोनों ऑल पार्टी मीटिंग में भी प्राइम मिनिस्टर उसमें शरीक नहीं हुए। तो ये सारे जो सवाल है, उस सवालों का जवाब भारतीय जनता पार्टी ने, भारत सरकार ने और मोदी जी ने देना चाहिए। सर, पहलगाम हमले को लेके, जो आतंकवादी हमला है उसको लेके, और आपने कहा कि महात्मा गांधी का जो हुआ है उसको लेके भी आपने कहा कि आतंकवादी हमला है, और उसको लेके आप लोग एक तिरंगा यात्रा निकाल रहे हैं। तो क्या कहना चाहते हैं, ये मतलब पहलगाम हमले से महात्मा गांधी के जो देश का 75 साल आज़ादी को हो गए, और इस 75 साल में जिनकी शहादत हुई है उनको अभिवादन करना ये हर नागरिक का फर्ज है। तिरंगा रैली को काउंटर करने के लिए ये जो ये कोई तिरंगा लेकर कोई चलता है तो उसमें खुशी की बात है, और कांग्रेस ने तिरंगा ये पहले ही उठाकर वो सिंदूर को से ले के ऑपरेशन को लेकर सीज फायर से पहले ही तिरंगा रैली निकालना शुरू कर दिया है। और ये आज़ादी के पहले भी कांग्रेस तिरंगा यात्रा ही और तिरंगा रैली ही करती थी। हाँ, ये बात अलग है कि कुछ लोगों को तिरंगे से परहेज था। 2002 तक कुछ संस्था ऐसी ही कि वो तिरंगा लहराना भी पसंद नहीं करती थी। अब वो विचार के लोग यदि तिरंगा लेके घूमते हैं तो मैं उनको बधाई देता हूँ। लेकिन आपके सहयोगी ये आरोप लगा रहे हैं कि तिरंगा रैली निकालकर बीजेपी जो है वो श्रेय लेने का काम कर रही है, आप इस बात से सहमति रखते हैं? देखो, ये जो सिंदूर और ये सारा जो मामला हुआ उसमें कांग्रेस की भूमिका सरकार के साथ थी, लश्कर के साथ थी, और जो संगीन सवाल जो खड़े हैं उसका जवाब सरकार ने देना चाहिए। सर, इन दिनों जब शरद पवार और अजित पवार के एक साथ फिर आने की चर्चा तेज है, आपकी मुलाकात हुई है, क्या लगता है सर कि भविष्य में शरद पवार और अजित पवार एक बार फिर साथ आ सकते हैं क्या, और कांग्रेस का क्या रुख रहेगा उस समय? मैं प्रांताध्यक्ष होने के बाद मैं एक जो प्रोटोकॉल होता है उसके तहत, एक सीनियर लीडर है इसके तहत उनको मिलने गया था, कोई ये राजनीतिक मुलाकात नहीं थी। लेकिन अगर साथ आते हैं दोनों, अजित पवार और शरद पवार के बारे में क्या तो बातें होगी? वो यथावकाश उस पर बात करना ठीक रहेगा। इसमें कोई आज की ऐसी स्थिति नहीं कि उस पर कोई टिप्पणी की आवश्यकता है। एनसीपी अजित पवार और शरद पवार साथ आने की चर्चाएं हैं, तो कुछ दिन पहले राज ठाकरे और उद्धव ठाकरे एक साथ आने की चर्चाएं हो रही थी, और दोनों ही पार्टियां कांग्रेस की अलायंस पार्टियां हैं। तो कांग्रेस किसके साथ जाएगी, कांग्रेस का क्या स्टैंड होगा? कांग्रेस संविधान के साथ है, कांग्रेस इस भारत की संस्कृति परंपरा के साथ है, कांग्रेस लोकतंत्र के साथ है, कांग्रेस संविधान के संरक्षण संवर्धन के लिए कटिबद्ध है, और इन सब मूल्यों को जो साथ रखेगा। और बीजेपी जो है सबका ये एंटी डेमोक्रेटिक है, एंटी कॉन्स्टिट्यूशनल उनका स्टैंड है, जो इसके खिलाफ रहेगा बीजेपी के, वो हमारे साथ रहेगा। ये हमारी पॉलिटिकल लाइन है। और रही बात इकट्ठा आने की, तो हम भारत जोड़ो वाले हैं,
और कोई कोई जुटता है तो उसमें कोई आक्षेप या उसमें कोई बुरा बोलने की बात नहीं, अच्छा है, बधाई देते हैं। मुझे इस बधाई के साथ सब साथ आकर मिलकर जो इंडिया अलायंस का जो था कि सब बीजेपी जो गणतंत्र का जो गला घोट रही है उसके खिलाफ में खड़े रहने की जो आवश्यकता है, इकट्ठा आकर यदि वो सब लोग इकट्ठा आकर इंडिया अलायंस की ताकत बढ़ाते हैं तो उसमें उसका स्वागत है। सर, बीएसएफ जवान के वतन वापसी पर क्या कहेंगे? बीएसएफ का एक जवान पाकिस्तान के कब्जे में था ऑपरेशन सिंदूर से पहले, लेकिन अब एक कूटनीतिक जीत मानी जा रही है, वो वापस जो है भारत को सौंपा गया, उसको लेकर क्या कहेंगे सर? तो शिमला करार जो है, उस शिमला करार में इस प्रकार की तमाम जो चीज़ें थी उसमें उसके साथ हमारा एग्रीमेंट हुआ था, समझौता हुआ था। उस समझौते के तहत छूटे हैं या अन्य किसी तरह से छूटे, ये हम सरकार से विनम्रता से पूछना चाहते हैं। और ये पूछते समय ये वहाँ अमेरिका में सीज़फायर कैसे होता है, तो उस वक्त आपका शिमला समझौता नहीं था क्या? तो इस प्रकार से इस चीज़ के तरफ हमने साक्षी भाव से और राष्ट्रीय भूमिका से देखना चाहिए। सर, ट्रंप ने कहा है कि सीज फायर की वजह है कि उन्होंने कहा था दोनों देशों से व्यापार बंद कर देंगे अगर युद्ध नहीं रोका गया, लेकिन प्रधानमंत्री कहते हैं कि पाकिस्तान ने हमसे रिक्वेस्ट की थी, पाकिस्तान ने पहले संपर्क किया, इसके लिए सीज फायर रोका गया। या भारत के प्राइम मिनिस्टर क्या बोलते हैं और अमेरिका पाकिस्तान के क्या बोलते हैं, इनके दोनों कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट यदि होते हैं तो हम समझ सकते हैं। मगर भारत और अमेरिका के दोनों के चीफ का यदि कॉन्ट्राडिक्टरी यदि स्टेटमेंट आता है तो समझ से परे है। और ट्रंप जी ने जो बात की है वो सबके सामने है। यदि उन्होंने व्यापार के नाम के धमका कर इस प्रकार से जो बात करते हैं तो ये भारत का अपमान है। और ये सभी चीज़ों का जो जवाब है ये सरकार ने देना चाहिए। वो सवाल क्यों नहीं दे रही है, ये बड़ा एक सवाल खड़ा होता है। उन्होंने कर्नल सूफिया कुरैशी को लेकर विवादित बयान दिया है। बीजेपी के अगर कोई बड़े नेता जो कि मंत्री पद पर भी हैं इस तरह की बातें करते तो उससे कांग्रेस इस प्रकार से बयानबाजी करना वास्तव में ये राष्ट्रीय मुद्दा है और मैं औसतम इस प्रकार से शब्दों का चयन नहीं करता हूँ। मगर ये ऐसे शर्मनाक मामला है, इस प्रकार से कोई टिप्पणी करते हैं जो भारत की एकता और अखंडता के लिए जो महिला, जो बहन, जो माँ एक खड़ा होती है और जिनके खड़े होने पर एक फ़ख्र महसूस होता है, उनके बारे में इतनी गलत टिप्पणी करना ये कहीं ना कहीं एक राष्ट्रद्रोह की जो रेडियस होता है उसमें भी ये चीज़ें आती है। मगर ऐसे लोगों को बीजेपी ने तात्काल स्वरूप में उन पर कार्रवाई करना चाहिए। ऐसे जो बयान करने वाले लोग हैं उनको भाजपा हमेशा जो है वो उनको उनकी पीठ थपथपाता है। ये बदकिस्मती से महाराष्ट्र में और भारत में भी देखने के लिए जो एक अभी के दिन आए दिन जो देखना पड़ता है, बड़ा दुःखद है। मध्य प्रदेशाचे मंत्री भाजपचे मंत्र्यांवरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी तुमची मागणी आहे का? स्पष्ट आणि क्लिअर. त्यांनी दिलेलं जे वक्तव्य आहे हे अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं त्यांचं वक्तव्य आहे आणि या वक्तव्याचा जो थेट संबंध आहे हा राष्ट्राच्या अस्मितेशी आहे। जेव्हा राष्ट्र म्हणून दोन महिला या ऑपरेशन सिंदूरच्या यशाची माहिती देत असताना त्यातल्या आर्मीचं प्रतिनिधित्व करणाऱ्या एका सिंदूर ऑपरेशनची जी यशोगाथा सांगत असणाऱ्या महिलेच्या संदर्भात जर कोणीही अशा प्रकारचं वक्तव्य केलं तर ते राष्ट्रद्रोहाच्या एकंदरीत प्रकरणामध्ये राष्ट्रद्रोहाचा हा तो मामला आहे अशी थेट स्वरूपाची आमची भावना आहे। कारण आपण राष्ट्र म्हणून सिंदूर ऑपरेशनकडे बघतो आणि त्याची माहिती देणाऱ्याच्या संदर्भामध्ये जर असं वक्तव्य येत असेल तर हा सार्वजनिक जीवनामधून निवृत्तीचा विषय आहे, हा नैतिक गुन्हा आहे, हा तांत्रिक स्वरूपाचा गुन्हा आहे आणि त्यांना बरखास्तही केलं पाहिजे आणि त्याच्यावर गुन्हा देखील दाखल झाला पाहिजे। सर, पहलगाम हमले के बाद कांग्रेस जो है रैली निकाल रही है, इसके पहले सद्भावना रैली निकाली गई, फिर जो है 75 इयर्स का एक निकाला गया। ये सर वहाँ पे आतंकी हमला हुआ था, कांग्रेस के स्लोगन में और या जो पोस्टर बैनर लगते हैं उसमें आतंकवाद को लेकर कोई ऐसा रैली का नाम नहीं दिया जा रहा है। आतंकी हमले के ही बैकग्राउंड पर ऑपरेशन सिंदूर को वहाँ पर अंजाम दिया गया और आतंकवाद और पाकिस्तान के खिलाफ में कांग्रेस ने जो अपनी भूमिका है वो हमला होते साथ ही उस भूमिका के साथ कांग्रेस रास्ते पे उतरी और ये दहशतवाद के खिलाफ ही ये की गई कार्रवाई में शहीद होने वाले लोगों की उनकी शहादत पर ही हम श्रद्धांजलि देते हैं। राजीव गांधी जी का भी जो था वो बलिदान भी आतंकवाद के खिलाफ था, इंदिरा जी का भी आतंकवाद के खिलाफ था, महात्मा गांधी का भी आतंकवाद के खिलाफ था, कारगिल में लड़ाई हुई वो भी जो है वो एक लश्कर कार्रवाई थी।
उसके बाद में तमाम जो लड़ाई है, चाइना के साथ की वॉर हो, 65 की हो, 61 की हो, ये सारे जो है वो राष्ट्र की हुई थी। तो इसमें इन सभी जो शहादत वाले लोग हैं, हम उनकी कुर्बानी को याद कर रहे हैं। सर, कांग्रेस सीज फायर का समर्थन करती है, आपको लगता है सीज फायर करना चाहिए था, इतनी जल्दी करना चाहिए? ये सारे सवाल जो है, सीज फायर किसने किया, क्या किया, कब किया, कैसे किया, ये इसका कोई बाहर ट्रायल उसका न चले, पार्लियामेंट में इसका जवाब सरकार ने देना चाहिए। सर, तुर्की ने भी हेल्प की पाकिस्तान को हमला करने के लिए इंडिया पे, क्या देखते हैं किस तरह से उसका भी बॉयकॉट होना चाहिए? देखो, ये तमाम चीज़ें इसमें है, और तमाम चीज़ें जब चलती है तो इसमें सरकार ने जिम्मेदारी के साथ इसका जवाब देना चाहिए, क्योंकि राष्ट्र का मामला है। हमारे साथ कौन कौन खड़ा था, हमको किस किस ने मदद की, कौन से, क्योंकि बहुत सारे देशों में इस 11 साल के दरमियान हमारे प्राइम मिनिस्टर जाते हुए हमने देखे, बहुत सारे के साथ एग्रीमेंट होता हुआ भी दिखा, और वो बहुत सारे उनके दोस्ताना संबंध है बहुत सारे अध्यक्ष के साथ, ये भी हमने देखा सुना। अब ऐसी घड़ी में कौन कौन साथ था ये भी देश जानना चाहेगा। तो ये बेहतर होगा कि इस प्रकार से आकर प्राइम मिनिस्टर पार्लियामेंट में एक अच्छी सी चर्चा करे, जो मैंने पहले ही कहा, वो डिबेट ना हो, वो एक जानकारी का आदान प्रदान रहे, राष्ट्र के नाम पर हम फिर से एक प्रेरणा लेकर निकले, और इसके लिए किसने किसने मदद किया, कौन खिलाफ में था, क्या मदद हुई, कितने लोग सिविलियंस का कितना उसमें जान गई, कितने आर्मी के लोगों की कितनी की, ये सारी चीज़ें वहाँ पर देश की जानकारी के सामने आना चाहिए। फसल बीमा जो है, वो फसल बीमा में बहुत बड़ी धांधली जो है पिछले दिनों में हुई, उसमें करप्शन हुआ, एक आका नाम का भी शब्द उसमें से उभर के सामने आया, और उनमें जो करप्शन वाले जो लोग थे उन पर किसी भी प्रकार की कार्रवाई नहीं हुई। और ये जो पुरानी फसल बीमा थी उसमें की जो खामियां थी उसको दूर करके उसी को और अच्छे स्वरूप में लागू करने की आवश्यकता थी, मगर वो पूरी योजना जो है उसको निरस्त कर दिया गया। और जो 25 साल पहले जो योजना थी, जो योजना बहुत ही सिरे से गलत है, उस योजना को लागू कर दिया है। तो सरकार ये किसानों के खिलाफ में क्यों है, ये इसमें से एक सवाल पैदा होता है। और सरकार ने जो 1 रुपए की जो फसल बीमा थी उसकी करप्शन करने वाले लोगों पे कार्रवाई करना चाहिए, और उस योजना के जो दोष थे उसको हटाकर उसे लागू करना चाहिए। थैंक यू। अभी जो खिचड़ी पक रही है वो पूरा होने दो, उसके बाद उस पर बात करना ठीक रहेगा। उसके लिए शुभकामनाएं। थैंक यू।